आज बुधवार आहे आणि आता मी इथं वॉशिंग सेंटर आलो आहे कामाला. कालचा मॅच तुम्ही बघितलाच असेल, RCB आणि गुजरातचा होता. क्वालिफायर 1 होता 2026. तर काल RCB जिंकली. वाटलेलंच गुजरात आणि RCB स्ट्रॉंग आहे. आता फायनल जिंकण्याचे पण सर्वात चान्सेस RCBचेच आहे. दुसरी कुठली पण टीम पोचली तर. गुजरात पोचली फायनलला तर आता वाटते RCB जिंकेल. हैदराबाद पोचली तर हैदराबाद जिंकू शकते. हैदराबादचा एलिमिनेटर गुजरातला हरावं लागेल, RCBला हरावं लागेल. 3 मॅच लगातार जिंकावं लागेल तर मग काहीतरी पोचू शकते. बघू आता काय होतं. आजच आहे हैदराबाद आणि राजस्थानचा मॅच. त्यानंतर उद्या मॅच नाही, परवा आहे. त्यानंतर शिरा 31 तारखेला फायनल आहे. बघू आता काय होते. माझी टीम तर पहिलाच बाहेर गेली आहे, MIची टीम. सगळ्यात गंदा खेळ खेळला म्हणून मी आता वॉशिंग सेंटरवर कामाला आहे. मी विचार आता पाऊस पडेल तर कसं काम होईल. तसं पाऊस मला माहिती आहे एकदम जोरदार का पडणार नाही. दरवर्षी जुलैपासूनच पाऊस चालू होतो. तर आता तर मे महिना म्हणजे संपायला आला. 5 दिवस बाकी आहे. तर जून चालू होईल, सुरू तर जुलैमध्येच होईल. ते पाऊस एवढा पडणार नाही. मागच्या वर्षी पण एवढा जास्त नव्हता पडला. काही दिवसच जास्त पडला, त्यानंतर मध्ये मध्ये 2-3 मिनटं येत होता, जात होता. मला नाही वाटत पावसाचं काय एवढं टेन्शन आहे. बाकी धंदा तर आता एवढा काय चांगला चालला नाही. आता मी जिथे वॉशिंग सेंटरवर काम करतो तिकडे मला पगार भेटलेला. त्याच्यानंतर पॉलिश संपलेला. मी पॉलिश मागवला तर त्याचे पैसे दिले नाही. मला 500 रुपये त्यांनी पैसे द्यायला मला पाहिजे होतं खायला प्यायला. मी उलटा त्यांच्या सामानासाठी पैसे देतो. तर 500 रुपये त्यांच्यावर उधार आहे. बघू कधी देतात. बोलायला काल दुपारी देणार. रात्र होऊन गेली, आता दुसरा दिवस आला, ते पण दिले नाही पैसे. माझा पगार पण त्यांनी दिला नव्हता. ते म्हणजे ते गावाला गेलेत ना, आता पैसे होते कॅश वगैरे आलेले तर त्याच्यातून मी घेतले आणि माझा पगार पूर्ण झाला. तर ते पैसे संपले. त्यानंतर आता पॉलिश मागवलं तर मला माझे पैसे द्यावे लागेल. ते पैसे घेतले तर माझे पगारचे होते. आता पुढच्या महिन्यात काय टायमावर पगार भेटतो की नाही, पूर्ण भेटेल की नाही, किती देतील आणि कधी देतील काहीच माहिती नाही. आणि ते याचं दुकान आहे, त्यांच्या भावांमध्ये भांडणं पण होत असतात. रोजचं झालं आहे. काय करू मला तर समजतच नव्हतं. 1 महिने झाले. तशी चुकी माझी पण आहे. मी पगार भेटला तेव्हा सगळेच पैसा खर्च केले. तेवढंच साठवून ठेवायला पाहिजे होता. तर कामाला आले असते. माझ्याकडे पैसेच नाही उरले. अजून 10-12 दिवस बाकी आहे. कसे काढू समजत नाही आहे मला. बघू आता काय होईल ते. नेक्स्ट टायमापासून पगार भेटेल तर मी थोडे पैसे ठेवीन. सगळे नाही खर्च करणार. पहिलाच महिना होता, पगार भेटला आणि सगळे खर्च केले. कुठे खर्च झाला मी बघितलं पण नाही. हे उडव, तिकडे उडव, त्याला टीप दे, त्याला टीप दे. म्हणजे काय बोलू आता. पहिल्यांदा मला 12,000 भेटलेले आठवड्यात. मला चाललेलं आणि आता माझं 0 झालं. बघू आता काय करायचं ते. आता ते 1 महिना झाला. अजून 1 वर्षात इथं काम करावं लागेल. पुढच्या वर्षाच्या एप्रिल महिन्यामध्ये म्हणून दुसरीकडे जाईल. तर तोपर्यंत पगार टायमावर भेटू दे, बस एवढंच पाहिजे. नाही तर मला काय करावं लागेल मलाच माहिती. आता बाकी आता पहिल्यावाला वॉशिंग सेंटर तर मला जायचं मन नाही आहे. दुसरं शोधावं लागेल. समजत नाही काय. चला मग, बाय.